नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. मी ए जे पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण अनमोल अकॅडमीवरती जे सरळ सेवासाठी लागणारे सर्व विषय आहेत ते आपण सगळे कवर करत आहोत. यामध्ये स्वतः संचालक मॅडम आहेत नम्रता पाटील आणि मी आहे ए जे पाटील. त्यानंतर अदर फॅकल्टी आहेत मॅथ्ससाठी, जी केसाठी. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, यामध्ये कमीत कमी फीसमध्ये तुम्हाला हे सर्व विषय अवेलेबल होणार आहेत. म्हणजे कॉम्बो बॅचमध्ये पण आहे आणि सेपरेट विषय पण आहेत. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर हे PDF मोफत पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या अनमोल अकॅडमीला ॲप हे डाउनलोड करा आणि तिथे लॉग इन करून तुम्ही सगळ्या PDF घेऊ शकता. ठीक आहे. चला, तर आजचं मित्रांनो टार्गेट आहे आपलं 50 प्रश्न परत वाक्यविचार या मराठी ग्रामरवरती आणि यालाच वाक्यविचारलाच वाक्य रूपांतर किंवा मग वाक्यांचे प्रकार असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. चला, तर थोडंसं वाक्यांचे रूपांतर जे थोडंसं वेगळा टॉपिक आहे, पण तरी पण मी तुम्हाला त्यावरती सेपरेट क्वेश्चन घेऊन येईन. ठीक आहे. चला, तर आज आपला टॉपिक कवर करूया आपण वाक्यांचे प्रकार किंवा मग वाक्य विचार. चालेल मित्रांनो. चला मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की मी यामध्ये मॅक्झिमम प्रश्न जे आहेत कमीत कमी वेळामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये मी सहसा जे आन्सर शीट असते किंवा जे आन्सर असते त्याला मी टिक करत नाही, कारण तुम्हाला स्क्रीनशॉट प्रॉपर घेता यावा. ठीक आहे. चला, तर यामध्ये बघा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, मुलांनो रांगेत उभं राहा किंवा उभे राहा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला पटपट आन्सर सांगतो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर तुम्ही स्वतःचं पण आन्सर चेक करू शकता किंवा पॉज करून तुम्ही सांगू शकता किंवा कमेंटमध्ये लिहू शकता. चला, तर यामध्ये पहिलं उत्तर आहे मित्रांनो, बघा ऑर्डर दिलेली आहे. बघा ऑर्डर, ज्यामध्ये बघा लक्षात ठेवा मी काय सांगतो, तर ज्यामध्ये ऑर्डर दिलेली असते, उपदेश केलेला असतो किंवा मग प्रार्थना किंवा इच्छा व्यक्त केलेली असते, अशा सर्व प्रकारचे वाक्य जे हे आज्ञार्थीमध्ये असतात. लक्षात ठेवा, फक्त आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर देणे किंवा आज्ञा देणे नव्हे. तर यामध्ये उपदेश, सल्ला किंवा प्रार्थना किंवा विनंती किंवा आपण कसं म्हणू शकतो बघा, इच्छा व्यक्त करणे, आशीर्वाद देणे, हे सगळे प्रकारचे वाक्य जे आज्ञार्थी वाक्यामध्ये येत असतात. चला, एकचं उत्तर आहे बी. नेक्स्ट, जेव्हा मनात येईल तेव्हा मी येईन हे वाक्य रचनेनुसार कोणत्या प्रकारचे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मिश्र वाक्य, जेव्हा तेव्हा. नेक्स्ट, अरे रे फार वाईट झाले या वाक्याचा प्रकार कोणता? म्हणजे इथं बघा, तुम्ही वाक्य वाचल्याच नंतरही आपल्याला लगेच लक्षात येतं की वाक्य हे जे आहे उद्गारार्थी आहे. तर 3चं उत्तर आहे डी. नेक्स्ट, तू कधी येणार आहेस? बघा, इथे सरळ सरळ काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये ॲन्सरला जास्त वेळ न लावता डायरेक्ट आपण ॲन्सर सांगू शकतो. म्हणजेच उत्तर आहे मित्रांनो यामध्ये 4चं सी. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय, आता उद्देश म्हणजेच कर्ता आणि विधेय म्हणजे कर्त्याबद्दल बोललेलं विधान किंवा मग कर्त्याच्या नंतर उरलेलं सगळं वाक्य, त्याला आपण काय म्हणणार, विधेय असं म्हणणार. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला काय म्हणायचं? तर 5 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो सी, म्हणजेच केवळ वाक्य. मला आंबा आवडतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य म्हटले? मला आंबा आवडतो बघा, विधानार्थी आहे, म्हणजेच होकारार्थी म्हणू शकतो आपण त्याला किंवा मग करणरूप असं म्हणू शकतो. चला, मला आंबा आवडतो 6 बी. नेक्स्ट, घरी जा आणि अभ्यास कर. बघा, घरी जा आणि अभ्यास कर किंवा घरी जा व अभ्यास कर, हेही म्हणजे आणीच्या ऐवजी व वापरू शकता, आणीच्या ऐवजी किंवा वापरू शकता. ठीक आहे. चला, तर इथं म्हटलेलं आहे याने की 7 नंबरचं जे आहे कोणत्या अवयवाने जोडलेलं वाक्य आहे? तर 7 नंबरचा आन्सर आहे मित्रांनो बी, संयुक्त वाक्य. जर पाऊस पडला तर शेती चांगली होईल, म्हणजे काय, सरळ सरळ इथं काय म्हणलेलं, जर तर म्हणजे संकेतार्थी वाक्य. चला, 8 नंबरचा आहे ए. तो कधीही खोटं बोलत नाही, म्हणजे काय म्हणलेलं बघा, कधीही खोटं बोलत नाही. तरच बघा सरळ सरळ वाक्याच्या शेवटी नकारार्थी शब्द आलेला आहे, तो म्हणजे नाही. तर 9 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो नकारार्थी म्हणजेच बी. देवाने तुम्हा सुखी ठेवावे या वाक्यातून काय व्यक्त होते? काय व्यक्त होते म्हटलं है ना. म्हणजे बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं उपदेश, सल्ला, विनंती किंवा मग इच्छा, आशीर्वाद अशा प्रकारे. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, आशीर्वाद दिला किंवा मग इच्छा व्यक्त केली. बघा, आज्ञार्थी वाक्य 10 नंबर ये. चला,
आता इथं बऱ्याच ठिकाणी असं होऊ शकतं, बऱ्याच विद्यार्थी की इथं विद्यार्थी वाक्य असू शकतं की बाबा ठेवावे म्हटलेलं आहे, ठेवावे. ठीक आहे. तर इथं थोडंसं जे आहे आज्ञार्थी पण होऊ शकते आणि विद्यार्थी पण होऊ शकतं, कारण इथं वे आलेलं आहे. जसं की मी बऱ्याच वेळेस मुलांना ट्रेक सांगत असतो की वे आलं तर याला आज्ञार्थी म्हणू शकतो किंवा मग विद्यार्थी म्हणू शकतो, पण विद्यार्थीमध्ये जास्त करून हे वाक्य येऊ शकतं खरं म्हणजे. चला नेक्स्ट. चला मित्रांनो, यामध्ये आईने मुलाला अभ्यास करायला सांगितले, या वाक्यात उद्देश कोणता? बघा इथे मुलगा जो नाही म्हणजे मुलगा आहे जो तो सब्जेक्ट नाही किंवा उद्देश नाही, तर यामध्ये काम कुणाला सांगितलेलं आहे, कुणी सांगितलेलं आहे? आईने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये 11 नंबरचं उत्तर आहे सी आपलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचे असते त्याला डॅश असं म्हणतं. बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी ज्यावेळेस तुम्हाला ॲन्सर सांगतो त्यावेळेस मल्टिपल गोष्टी सांगत चालतो. बघा तर यामध्ये जे आहे 12B म्हणजे उद्देश. वाक्यात उद्देशाविषयी जे काही सांगितले जाते त्याला डॅश असं म्हणतात. 13 नंबरचं सी विधेय. शाबास, छान खेळलास, योग्य प्रकार ओळखा म्हणतो वाक्याचा. 14 नंबरचं उत्तर आहे बी उद्गारार्थी. कृपया मला तुमचे पुस्तक द्या म्हणजे काय केलेलं आहे? विनंती केलेली आहे, आज्ञा दिलेली. राईट. या वाक्यामध्ये आहे ई ॲन्सर म्हणजेच आज्ञार्थी. मी रोज सकाळी व्यायाम करतो, हे वाक्य कोणत्या प्रकारचे म्हटलं? 16 नंबरला केवळ वाक्य म्हणजेच ॲन्सर ई आहे आपलं, केवळ आणि विधानार्थी. तू नियमित अभ्यास करावा म्हटलेलं आहे, म्हणजे इथं विद्यार्थी पण येऊ शकतं आणि आज्ञार्थ पण येऊ शकतं, पण मॅक्झिमम कोणतं कवर येऊ शकतं? बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे? तू नियमित अभ्यास करावा. या वाक्यातील क्रियापदावरून कोणता प्रकार स्पष्ट होतो? 17 नंबरचा आहे बी म्हणजे विद्यार्थी. ती आली आणि पाऊस सुरू झाला, हे कोणत्या प्रकारचे वाक्य म्हटलेलं आहे? बघा ती आली आणि पाऊस सुरू झाला म्हणजे जे 2 क्रिया आहे म्हणजे आपलं संयुक्त वाक्य. 18C. बाबा गाऊन आले की आम्ही फिरायला जाऊ, हे कोणत्या प्रकारचे वाक्य सांगा? आता तुम्ही सांगा इथे की आलेलं आहे म्हणजे इथं आपण म्हणू शकतो डायरेक्टली ॲन्सर सी 19C. आज सुट्टी आहे का? काय विचारलं आहे बघा, सरळ क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणजे काय? 20 नंबरचा सी म्हणजे प्रश्नार्थी. चलो नेक्स्ट. गोपाळराव आज मुंबईला जाणार आहेत, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? गोपाळराव आज मुंबईला जाणार आहेत म्हणजे काय केलेलं आहे? सरळ 21 नंबरचं उत्तर आपल्याला भेटू शकतं बी म्हणजे विधानार्थी, म्हणजे विधान केलेलं, काहीतरी माहिती दिली. बघा किती सुंदर आहे ही वास्तू. वास्तू म्हणजे काय? एखादं ऐतिहासिक स्थळ किंवा एखादी जागा. या वाक्य शेवटी कोणते विरामचिन्ह येईल सांगा? म्हणजे 22 नंबरचं सी उद्गाराचे चिन्ह, आणि हे उद्गारार्थी वाक्य आहे. आलेलेच आहे ऑर्डर, खरं त्यांनी म्हटलं की कोणते येईल म्हटलं, पण येईल नाही, आलेले आहे. उद्गाराचे चिन्ह आणि उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. विद्यार्थ्यांनी गुरुजींची आज्ञा पाळावी, हे वाक्य कोणत्या प्रकारचे? 23 नंबरचं. बऱ्याच ठिकाणी तर मुलं म्हणेल आता की वेगवेगळ्या प्रकारचे ॲन्सर आहे यामध्ये, पण मी तुम्हाला ॲन्सर सांगून देतो एकदा. विद्यार्थी आज्ञा पाळावी म्हणजे 23A. चलो नेक्स्ट. नकारार्थी वाक्याला मराठी व्याकरणामध्ये दुसरे नाव काय? बघा बऱ्याच वेळेस मुलांना मी क्लासमध्ये सांगत असतो, करणरूप म्हणजे होकारार्थी, अकरणरूप म्हणजे नकारार्थी. ठीक आहे. चलो तर तुम्ही आता इथे ॲन्सर सांगू शकता काय आहे तर 24B ॲन्सर अकरणरूप किंवा अकरणरूपी वाक्य. होकारार्थी वाक्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा आत्ताच जे सांगितलं 2 मिनटं, 25 नंबरचं ए ॲन्सर आहे बघा, करणरूप. नेक्स्ट. त्याने काही अन्न खाल्ले नाही, या अकरणरूपी वाक्याचे करणरूपीमध्ये वाक्यात रूपांतर करायचं आहे. 26 नंबरचं उत्तर आहे आपलं मित्रांनो बी. तो उपाशी राहिला. सरळ म्हणजे काहीच खाल्ले नाही म्हणजे उपाशी राहिला. चलो नेक्स्ट. मला उत्तीर्ण व्हायचे आहे म्हणून मी अभ्यास करतो. बघा 27 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तरही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. 27 नंबरचं मी तुम्हाला हे होमवर्कसाठी देतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. बघा जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे म्हणजे 28 नंबरचा ॲन्सर सी नंबर आहे आपलं, मिश्र वाक्य. जरी तरी.
वाक्य म्हणजे काय? 29 नंबर सांगा. वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणू शकतो आपण. 29 सी. अर्थावरून पडणाऱ्या वाक्य प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समावेश होत नाही? होत नाही म्हटलं मित्रांनो, होत नाही म्हणजे सी, संयुक्त वाक्य. चलो नेक्स्ट. तुला यश मिळो या आज्ञार्थी वाक्यातून काय व्यक्त होते? बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं म्हणजे काय? आशीर्वाद, इच्छा, विनंती, उपदेश अशा प्रकारचे वाक्य. म्हणजे आपलं उत्तर आहे बी. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, है ना, हे वाक्य कोणत्या प्रकारचे? आता तुम्ही ॲन्सर कमेंटमध्ये पण लिहू शकता. 32 नंबर सांगा. ई ॲन्सर, केवल आणि विधानार्थी. चलो नेक्स्ट. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. काय म्हणाले काय म्हणाले गुरुजी? पृथ्वी गोल आहे. या वाक्यातील की हे अवयव. बघा आताच मागे एक वाक्य आलं होतं बघा, की 33 नंबरचं. ई ॲन्सर, स्वरूपबोधक म्हणजेच मिश्र वाक्य. तो उत्तीर्ण झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता. हे वाक्य कोणत्या प्रकारचे म्हटलं? 34 नंबरचं. बी ॲन्सर, बी, मिश्र वाक्य. 35 नंबर काय म्हटलं? वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? 35 नंबर बोला पटकन. 35 नंबर बी, स्वार्थी वाक्य. चोर पोलिसांना पाहून पळून गेला, है ना. आजकाल उलटं होतं, है ना. पोलीस चोरांना पाहून पळून जातात. हे कोणत्या प्रकारचे वाक्य म्हटलं आहे? 36 नंबरचं बोला पटकन. 36 नंबर सी, केवल वाक्य. चलो नेक्स्ट. जे चकाकते ते सोने नसते म्हणे. बरं, या वाक्याचा प्रकार ओळखा पटकन. सी ॲन्सर, मिश्र वाक्य. विधेय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायला पटकन. 38 नंबर सी, क्रियापद. चलो. बापरे, केवढा मोठा साप हा. 39 नंबरचा ॲन्सर बोला पटकन. 39 बी, उद्गारार्थी. आईने देवळात जाऊन दर्शन घेतले व ती घरी आली. बघा, दोन क्रिया झाल्या. एक दर्शन घेणे आणि घरी येणे. तर बघा, येणे आणि घेणे. चला बोला पटकन. 40 नंबर सी, संयुक्त वाक्य. आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, उपदेश यांचा बोध होणाऱ्या वाक्याला असं म्हणतात. सांगा बोला पटकन. 41 नंबर बोला. बी, आज्ञार्थी वाक्य. मुलांनी कधी खोटं बोलू नये हे वाक्य कोणत्या प्रकारचे? बोला पटकन. 42, एकदम इझी आहे. बी ॲन्सर, नकारार्थी म्हणजेच अकरणरूपी किंवा मग अकरणरूप वाक्य. चलो नेक्स्ट. तिने गाणे गायले या वाक्यात विधेय ओळखा म्हणते. विधेय कोणते? तिने गाणे गायले. विधेय मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो काय असतं. 43 नंबर सांगा पटकन. सी ॲन्सर, गायले. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही. 44 नंबर बोला. 44 सी, संयुक्त वाक्य. मला चहा किंवा कॉफी चालेल. बरं, 45 नंबर. मी तुम्हाला बोललो होतो आणि वापरा किंवा व वापरा म्हणजे संयुक्त वाक्य. पण यामध्ये जे बघा, तू चहा कर किंवा कॉफी कर असं जर म्हटलं असतं तर हे वाक्य जे आहे हे दोन क्रिया दाखवतं म्हणजे संयुक्त वाक्य झालं असतं. पण इथं म्हटलेलं आहे मला चहा किंवा कॉफी चालेल म्हणजे 45 नंबरचा ॲन्सर बघा बी आहे म्हणजे संयुक्त वाक्य. चला 46 नंबर काय म्हटलं? जर आणि तर या उभयन्यायाने जोडलेले वाक्य कोणत्या प्रकारचे असतात? म्हणजे बोला आता. संकेतार्थी असतात का? 46 नंबर सी, बरोबर. नेक्स्ट. किती वाजले? 12 वाजले का? बोला. 47 नंबर काय म्हणतो बघा. बी म्हणजे प्रश्नार्थी. वाक्याच्या रचनेवरून किती प्रकार पडतात? 48 नंबर बोला पटकन. 48 बी ॲन्सर आहे. केवल म्हणजे 3 केवल, मिश्र आणि संयुक्त. विशालने निबंध लिहिला या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? 49 नंबरचं उत्तर सांगा मित्रांनो. तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता. 49 नंबर सी, स्वार्थी वाक्य किंवा स्वार्थ वाक्य. चलो शेवटचं. परमेश्वर सर्वांचे भले करो. बघा आता आपण खूप वेळेस घेतलेलं बघा हे आज्ञार्थी वाक्य म्हणजे बी ॲन्सर आहे मित्रांनो. बघा कंप्लीट 15 मिनटामध्ये आपण 50 प्रश्न कवर केलेत. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो की आपण अख्ख्या यूट्यूबला तुम्ही जाऊन बघा की
कुठे म्हणजे 50 प्रश्न कव्हर झालेले आहेत. मेन टार्गेट असतं की मॅक्झिमम प्रश्न आणि त्याला व्यवस्थित उत्तर समर्पकपणे उत्तर देणं, म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे. मित्रांनो, काही दिवसानंतर आपण अनमोल अकॅडमी या ॲपवरती जे आहे पूर्ण PYQ सिरीज आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणजे 1000 प्रश्नांची PYQ सिरीज, म्हणजे जे प्रश्न जे आहे मराठी व्याकरणचे असेल, इंग्लिश व्याकरणचे असेल किंवा मग हिंदी व्याकरणचे असेल, तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले सगळे प्रश्न मी या ॲपवरती कव्हर करणार आहोत. तर तुम्ही हे अनमोल अकॅडमी ॲप जे आहे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि इथं तुम्हाला मी लोगो दाखवून देतो आपल्या ॲपचा, की असा लोगो तुम्हाला दिसेल आणि अनमोल एज्यू अकॅडमी टाकायचा, अनमोल एज्यू अकॅडमी. तर मित्रांनो, तुम्हाला हा लोगो तिथे शो झाला पाहिजे. इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल किंवा मग आपलं यूट्यूब चॅनल असेल, तिथे हा लोगो तुम्हाला शो व्हायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, चल तर परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत जय हिंद.